खबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा की जय. श्री संत वैरंभट जातवेद महाराज की जय. पवन सूत हनुमान की जय. गुरु तीर्थ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अथि जैसे महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रिः समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विसरो. बाबाजी सद्गुरु दास तुका शबरीनाम कुलोत्पन्नम मारुतीर्नाम यस्य पिता माता राईर्नाम यस्य तन्नमामि किसनगिरीं. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. देवा तोची गणेशो सकलार्थ मती प्रकाशो म्हणे निवृत्तीदासो अवधारी जोजी. आता हृदय ह्या आपुले चौफाळुनिया भले वरे बैसो पावले. श्री गुरूंची संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधी राजा. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगम शिरसा गुरुंतम. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावजी. आद्यत्रय जननी देवाची. गुरु तीर्थ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अथि जैसे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्रवचन रूपी सेवेकरता निवडलेली ओवी ज्ञानेयांचे राजे योग्यांचे माऊली साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री संत विश्व माऊली ज्ञानोबराय आणि ज्ञानोबरायांच्या पवित्र ज्ञानेश्वरी ग्रंथातील 18व्या अध्यायातील ही ओवी असून या ओवीमध्ये भगवान श्री ज्ञानोबराय आपल्याला श्री गुरूंचं म्हणजे संतांचं महत्व सांगतात. प्रत्येक संसारी जीवाच्या जीवनामध्ये श्री गुरु असावेत. प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक तरी श्री गुरु असावेत. का श्री गुरु असावेत तर ज्ञानोबराय सांगतात त्यांचं जीवन समाधानी व्हावं सुखी व्हावं असं जर वाटत असेल तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक श्री गुरु असले पाहिजे. गुरु तीर्थ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अथि जैसे. काय करतात ते श्री गुरु तर ते श्री गुरु आपला अज्ञान रूपी अंधकार नाहीसा करतात आणि ज्ञान रूपी प्रकाश आपल्या जीवनामध्ये पाडत असतात. मग ती श्री गुरु कसे असावेत तर ती श्री गुरु श्रोत्रिय असावेत ब्रह्मनिष्ठ असावेत कृपाळू असावेत उदार असावेत. सुंदर चिंतन विचार सागरामध्ये केलेला आहे. आणि ते श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ श्री गुरु त्या संतांचं जीवन कसं असलं पाहिजे तर अनेक संतांनी वेगवेगळ्या पद्धतीने वर्णन केलेलं आहे. कसं संतांचं जीवन ज्ञानोबराय सांगतात. संत कोणाला म्हणायचं जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत. हा भक्ती योग निश्चित जाण माझा. सर्वत्र समम पश्यती जे सगळ्यांना समान पाहतात आपलं मानतात. त्यांची स्थिती कशी झालेली असते. हे विश्वची माझी घर ज्ञानोबराय सांगतात. हे विश्वच आपलं आहे अशी ज्यांची भावना असते त्यांना संत म्हणतात. ते कोणाचाही द्वेष करत नाही. शत्रू मित्र सगळ्यांना आपलं मानतात समान मानतात. कोणाची निंदा करत नाही कोणाची स्तुती करत नाही. समान त्यांची स्थिती असते. सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ ज्ञानाचा उद्बोध भक्तिप्रेमाचा कल्लोळ. आणि असे जे लक्षाने युक्त ज्या श्रीगुरूंचं जीवन आहे असे श्रीगुरु प्रत्येक संसारी जीवाच्या म्हणजे तुमच्या आमच्या सानिध्यामध्ये आपल्याला इथे श्रीगुरु म्हणून प्राप्त झाले पाहिजे. आणि त्यांच्या सानिध्यामध्ये राहून काय होतं तर त्या जीवाचा उद्धार होतो. ज्ञानोबराय सांगतात गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन. जिथं गुरु असतात तिथं ज्ञान आहे. श्री गुरु जीवनात आले आपण श्री गुरु म्हणून एखाद्यांचा स्वीकार केला नवी नवी त्यांना शरण गेलो तर ते श्री गुरु काय करतात आपल्या ठिकाणचं जे अज्ञान असतं ते अज्ञान नाहीसं करतात आणि ज्ञान रूपी प्रकाश ते आपल्या जीवनामध्ये पाडत असतात. मग कोणता अज्ञान आपल्या ठिकाणी
ज्ञानोबराय सांगतात अवेद्येची अनिदा विश्वस्वप्नाचा हा धंदा भोगीत होता प्रबोधा अनादी जो. अनादी कालापासून जीवाला लागलेली जी झोप आहे त्या झोपेतनं संत महात्मे जागे करतात. कोणती झोप? अज्ञान रूपी झोप. तुम्ही म्हणाल महाराज तुमच्या समोर बसून प्रवचन श्रवण करतोय आणि तुम्ही म्हणता माणसं झोपलेले आहेत, हे कसं? आता झोपेचे बरेच प्रकार आहेत. बडबडणारी झोप, डोळेफोडी झोप. काही माणसं झोपलेले असतात परंतु अर्धे डोळे उघडेच असतात, त्याला डोळेफोडी झोप म्हणतात. काही काही झोपेतच बडबडतात, त्याला बडबडी झोप म्हणतात. किंवा काही झोपेचा प्रकार आहे चक्री झोप. झोपताना पूर्वेला जर डोकं असेल, पश्चिमेला जर पाय असेल, सकाळी उठल्यानंतर पश्चिमेला डोकं पूर्वेला पाय होतात, याला चक्री झोप म्हणतात. कदाचित लहानपणी बालवयामध्ये तो रिंगलेला नसावा म्हणून तो रिंगून घेत असतो. ही झाली चक्री झोप. मग या झोपेतनं संत जागे करतात का? श्री गुरु जागे करतात का? नाही नाही, ह्या झोपेतनं संत जागे करत नाही. मग संत कुठं जागा करतात आपल्याला? तर संत अज्ञान रूपी झोपेतून जागा करतात. आपल्याला आपलं स्वरूपाचं ज्ञान करून देतात, ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान करून देतात, आत्मस्वरूपाचं ज्ञान करून देतात ते श्री गुरु. आणि म्हणून आपला अज्ञान रूपी अंधकार नाहीसा झाला की ज्ञान रूपी प्रकाश आपल्या जीवनामध्ये पडतो. जिथं अज्ञानच नाही, ज्ञान आलं का अज्ञान राहत नाही, अज्ञान गेलं का ज्ञान तिथं येतं. म्हणून गुरु तीर्थ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन. मग ज्ञान प्राप्त झालं जीवनामध्ये, मग काय होतं? ज्ञानी आत्मदर्शन. अज्ञान गेल्यानंतर आपल्याला आत्मस्वरूपाचं दर्शन होतं, ब्रह्मस्वरूपाचं दर्शन होतं. मग श्री गुरु आपल्याला आत्मस्वरूपाचं दर्शन करून देतात, भगवान परमात्म्याचं दर्शन करून देतात. ज्ञानी आत्मदर्शन. आणि दर्शन झालं एकदा आत्मस्वरूपाचं, मग काय होतं? दर्शने समाधान अति जैसे. ज्ञानोबराय सांगतात दर्शनाने समाधान प्राप्त होतं. आता इथं बसलेल्यापैकी कोणाला असं वाटतं की आपल्याला समाधान नकोय? सगळ्यांना वाटतं आपलं जीवन सुखी असलं पाहिजे, समाधानी असलं पाहिजे. प्रत्येक जीवाची अपेक्षा आहे की आपलं जीवन कसं असलं पाहिजे? सुखी असलं पाहिजे. ही सगळी धावपळ कशा करता चालू आहे, धडपड कशा करता चालू आहे? इथं बसलेल्या एखाद्या व्यक्तीला विचारलं बाबा कशा करता एवढी धावपळ करतो अगदी माझ्या सगळं, तरी प्रत्येकाचं उत्तर एकच येतं, आमच्या जीवनामध्ये आम्ही सुखी व्हावं किंवा समाधान आम्हाला मिळावं याच्याकरता धावपळ करतो. परंतु खऱ्या अर्थानं समाधान आपल्याला अशी धावपळ करून मिळणार नाही. मग सुख कुठं मिळेल, समाधान कुठं मिळेल? तर ते समाधान, ते सुख आपल्याला ब्रह्मस्वरूपाचं दर्शन झाल्याशिवाय मिळणार नाही, आत्मस्वरूपाचं ज्ञान झाल्याशिवाय आपल्याला ते सुख मिळणार नाही. नवे नवे सुखाचा पत्ताच जगद्गुरु तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये सांगितलेला आहे. लोक सगळीकडे सुख शोधतात प्रपंचामध्ये. आपल्याला वाटतं प्रपंचामध्ये सुख आहे, आता सुख भेटेल, मग सुख भेटेल. सुख भेटतंय परंतु ते सुख क्षणिक सुख असतं, चिरकाल टिकत नाही. एखाद्याने गाडी घेतली, 15 लाखाची गाडी घेतली, किती आनंद होतो, आनंद होतो, सुख होतं, त्या घराला आनंद वाटतो. परंतु कदाचित समजा ती गाडी जर एखाद्या दिवशी फुकली कुठं, दुसऱ्या दिवशी तो आनंद राहतो का? काल गाडी घेतलेला आनंद होता परंतु दुसऱ्या दिवशी तो आनंद चेहऱ्यावरती राहत नाही. म्हणजे ते प्रपंचामधलं सुख असं आहे, ते चिरकाल निरंतर टिकत नाही, क्षणिक सुख असतं. आणि म्हणून मग नित्य सुख असं जर सुख कुठं आपल्याला भेटायचं असेल, मिळवायचं असेल, तर तुकोबराय त्या सुखाचा पत्ता सांगतात. ती सुख कुठं आहे? तर सुख संतांच्या चरणाजवळ आहे. नवे नवे संतांच्या सानिध्यामध्ये ती सुख आपल्याला भेटणार आहे. सुख वाटे हिची ठाई बहु पायी संतांचे, म्हणून केला वास नाही नास ये ठाई. तुकोबराय सांगतात आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये संतांचा सहवास केला आणि आम्हाला सुद्धा ती सुख प्राप्त झालं. कोणतं सुख? ज्या सुखाचा कधीच नाश होत नाही असं अविनाशी सुख, ब्रह्मसुख आम्हाला प्राप्त झालं. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला ही सुख भेटावं, समाधान मिळावं असं जर वाटत असेल
तर श्री गुरूंची सेवा करावी, श्री गुरूंना शरण जावं. कारण श्री गुरु केल्यानंतरच आपल्याला ज्ञान प्राप्त होतं आणि ज्ञान प्राप्त झालं की आपल्याला आत्मस्वरूपाचं दर्शन होतं आणि आत्मस्वरूपाचं ब्रह्मस्वरूपाचं दर्शन झालं की आपल्या जीवनामध्ये आपण समाधानी सुखी होऊ. ज्ञानोबरांनी असं चिंतन या ओवीवरती केलेलं आहे. हे चिंतन असंच असेल असं मला सांगता येणार नाही, परंतु माझ्या बुद्धीनं मी याच्यावरती बोलण्याचा प्रयत्न करतोय. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शने समाधान आथी जैसे. मग महाराज श्री गुरु जर एखाद्याला भेटले नाही तर ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी वाचायची, तुकोबरांची गाथा वाचायची, नाथ महाराजांचं भागवत वाचायचं. हे ग्रंथाचं पारायण, या ग्रंथाची सेवा केल्यानंतर सुद्धा आपल्याला तेच सुख भेटणार आहे. ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी वाचणं म्हणजे ज्ञानोबरांसोबत बोलणं आहे. तुकोबरांची गाथा वाचणं म्हणजे साक्षात तुकोबराय आपल्यासोबत बोलतात की काय असं वाटतं. तेवढा गोड संवाद याच्यामध्ये असतो. आणि ते ग्रंथ वाचल्यानंतर काय ग्रंथाची ताकद आहे महाराज. मी नेहमी म्हणत असतो, ज्ञानेश्वरी गाथा हे आपल्या जीवनाचे उद्धार करणारे ग्रंथ आहे. हे सामान्य पुस्तक म्हणून नाही, साधू संतांनी निर्माण केलेले हे ग्रंथ आहे. आणि ते ग्रंथ तुमच्या आमच्या उद्धाराकरताच त्यांनी लिहून ठेवले. आपल्याला हे संत वाङ्मय तयार करून ठेवलं, जेणेकरून ते केल्यानंतर, त्याचं पारायण केल्यानंतर काय भेटतं. वेळ कमी आहे त्यामुळं 2 मिनिटात थांबणार आहे. काय भेटतं ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर, पारायण केल्यानंतर, त्याचं फळ सांगतो आणि याच ठिकाणी थांबतो. ज्ञानोबराय सांगतात, माझी ज्ञानेश्वरी जो वाचेल त्याला ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर समाधी लागेल. एखादा खेचर पिशाच योनीचा जरी असेल, त्याने ज्ञानेश्वरी वाचली तर ज्ञानोबराय सांगतात त्याच्या अंतकरणाला अष्टसात्विक भाव प्राप्त होईल. आणि एखाद्याने जर शुद्ध अंतकरणाने ज्ञानेश्वरी वाचली तर ज्ञानोबराय सांगतात ज्ञानेश्वरी वाचता वाचता त्याला समाधी लागेल. खेचराची म्हणा आणि सात्विकाचा पान्हा, श्रवणा सवे सुमना, समाधी जोडे. सुमना म्हणजे शुद्ध अंतकरणाने ज्ञानेश्वरी वाचली की ज्ञानोबराय सांगतात त्याला समाधी लागेल. एखाद्याला वाचता येत नसेल, त्यांनी नुसतं इथे येऊन पारायण श्रवण जरी केलं, वाचता येत नाही, नुसतं येऊन श्रवण करत बसले तरी सुद्धा ज्ञानोबराय सांगतात त्यांना सुद्धा मोक्षच भेटणार आहे. तैसा मनाचा मारू न करता, इंद्रिया दुःख न देता, येथ मोक्ष असे ऐता श्रवणा माझी. श्रवणाने मोक्ष प्राप्त होतो. सगळ्यांना एकच फळ सांगितलेले ज्ञानोबरायने. फक्त ती ज्ञानेश्वरी कशी वाचायची महाराज. भाव धरुण्या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरितयावरी, सुमुखे आपण सांगेतो श्री विष्णू, श्री गीता हा प्रश्न अर्जुनीशी. शुद्ध अंतकरणाने ती ज्ञानेश्वरी वाचायची महाराज. एवढंच नव्हे, जनाबाई महाराज सुद्धा म्हणतात, वाचील जो कोणी जने त्यासे लोटांगणे. जनाबाई महाराज म्हणतात, ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी जो वाचेल त्याच्या समोर मी लोटांगण घालेन. म्हणजे याचा अर्थ संतांनी सुद्धा ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरी बद्दल वर्णन केलेलं आहे. म्हणून एवढी ही श्रेष्ठ ज्ञानेश्वरी आहे. फक्त एका जनार्दनी संशय सांडोनी, दृढ धरे मनी ज्ञानेश्वरी. कसल्याही प्रकारचा संशय न ठेवता शुद्ध अंतकरणाने त्या ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं महाराज. एक उदाहरण सांगतो, ज्ञानेश्वरीचं फळ किती महत्वाचं ऐका. आळंदीमध्ये 2-3 वर्ष झाले त्या गोष्टीला. 9 वर्षाचा मुलगा आहे सोहम नावाचा, आणि त्या मुलाने आळंदीमध्ये स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये संपूर्ण ज्ञानेश्वरी कंठस्थ करून पाठ करून गुरुवार्यांना म्हणून दाखवली. मारुती बाबा कुरेकर, इतर जेवढी काही गुरुवर्य मंडळी आहेत संस्थेमध्ये, त्या संस्थेमध्ये परीक्षा होत असते ग्रंथाची. आणि 9 वर्षाच्या मुलाने सगळी ज्ञानेश्वरी पाठ केली. आपण जे पारायण केलं ना, ही त्या मुलाने ज्ञानेश्वरी कंठस्थ केली. ग्रंथ न बघता सगळी ज्ञानेश्वरी म्हणून दाखवली. वय किती? 9 वर्ष. कितवीचा मुलगा असेल? 3रीचा, जरा 3री-4थीचा मुलगा असेल. आणि त्याने संपूर्ण ज्ञानेश्वरी कंठस्थ करून दाखवली. कसं शक्य झालं हे? ज्या वेळेला तो मुलगा आईच्या गर्भामध्ये होता त्यावेळेला त्या मुलाच्या आईने, त्या माऊलीने ज्ञानेश्वरीची 108 पारायण केली होती. किती? ऐकून ठेवा, उगाच करताना बरं का. 108 पारायण तो गर्भामध्ये असताना त्या माऊलीनं केली. आणि त्याचा परिणाम तो मुलगा जन्माला आल्यानंतर जसं त्याला लिहिता वाचता यायला लागलं, लगेच ज्ञानेश्वरीची ग्रंथ हातामध्ये घेतला आणि ज्ञानेश्वरी कंठस्थ केली महाराज. आणि सहज ती ज्ञानेश्वरी कंठस्थ झाली. एवढं ही फळ आहे.
आपुले हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरेक वाटे देवा किंवा शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखे अमृताचे वाणी देह देवाचे कारणे जसं आपण जर ती सेवा केली तर त्याचा परिणाम असा असतो. त्या माऊलीने 108 पारायण केली आणि त्याचा परिणाम त्या सोहम नावाच्या विद्यार्थ्याने संपूर्ण ज्ञानेश्वरी कंठस्थ केला. वय वर्ष 9. मग एवढं हे फळ आहे, एवढं महत्व सांगितलेलं आहे. मग आपण सुद्धा या ज्ञानेश्वरीची सेवा करायची. ज्ञानेश्वरी पारायण म्हणजे सप्ताह सुरू झाला म्हणजे सप्ताह पुरतच नसतं, सप्ताहामध्ये तर करायचंच, परंतु आपल्या जीवनामध्ये आपण काहीतरी नित्यनेम केला पाहिजे. नित्यनेम नामे ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. हा नित्यनेम असला पाहिजे. जसं आपण रोज नित्यनेम आहे ना आपला, तसाच नित्यनेम याचा सुद्धा असला पाहिजे. रोज सकाळी स्नान झाल्यानंतर 5-10 मिनिट का होईना, 24 तासातून 5 मिनिट का होईना आपण ज्ञानेश्वरी गाथा वाचलीच पाहिजे. हा आपण जर ग्रंथ वाचाल तर वाचाल, लक्षात आलं का? आपण जर ग्रंथ वाचाल तर वाचाल. नवे नवे वाचण्याकरताच, ग्रंथ वाचण्याकरताच देवाने आपल्याला कोरोनातून जिवंत ठेवलंय. कशाकरता ठेवलं? वाचण्याकरताच ठेवलं. आणि आता जर आपण नाही वाचलं तर मग आपण नाही वाचणार. म्हणून वाचा. आपल्या जीवनामध्ये आपण ज्ञानेश्वरीची सेवा अखंड केली पाहिजे. महाराज ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी आपल्या परिसरामध्ये सांगितलेली. श्री क्षेत्र निवासा त्रिभुवन एक पवित्र अनादि पंचकोश क्षेत्र जेथ जगाचे जीवन सूत्र श्री महालया असे. ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी इकडे तिकडे कुठंच न जाता, हा किती तीर्थक्षेत्र आहे, गंगोत्री, यमुनोत्री, काशी, प्रयागराज, हे सगळे तीर्थक्षेत्र मोठी मोठी तीर्थक्षेत्र आहे, परंतु इकडे तिकडे कुठंच न जाता ज्ञानोबरांनी इथं ज्ञानेश्वरी सांगितली आपल्या जवळ नेवाशाला. मग आपण का पारायण करू नये? पंढरपूर एवढं मोठं तीर्थक्षेत्र आहे, सगळ्या वारकऱ्यांचं कुलदैवत, हा त्याला तर महायोगपीठ म्हणलेलं आहे. एवढं मोठं तीर्थक्षेत्र, परंतु तिथं सुद्धा ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी सांगितली नाही. म्हणजे त्या तीर्थक्षेत्राचा महिमा कमी आहे का? अगाध महिमा आहे सगळ्या तीर्थांचा, परंतु तरी सुद्धा ज्ञानोबरांनी इथंच ज्ञानेश्वरी सांगितली. त्याचं कारण असं असेल, महाविष्णूचा अवतार असणारे ज्ञानोबर आहे. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. आणि भगवान विष्णूंनी इथं मोह निरूप धारण करून काय केलं होतं? अमृत वाटप केलं होतं. आणि भगवान विष्णूचे अवतार असणारे ज्ञानोबर आहे, संत रूपामध्ये अवताराला आले. आणि ज्ञानोबरांनी विचार केला असावा की आपण भगवान विष्णूच्या अवतारामध्ये इथं अमृत वाटप केलेलं आहे, मग आता जे जगाला ज्ञानामृत द्यायचंय, मग ते ज्ञानामृत सुद्धा आपण कुठं सांगू? नेवाशालाच जाऊन सांगू. आणि म्हणून कदाचित माऊलींनी इथंच येऊन ज्ञानेश्वरी सांगितली असावी. आपला परिसर भाग्यवान आहे. श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा, गुरुवर्य बंसी बाबा, गुरुवर्य नारायणगिरी बाबा असे थोर महात्मे श्री गुरु म्हणून आपल्याला प्राप्त झालेले आहेत. शांती ब्रह्म सद्गुरु देवगडचे बाबा, पूजनीय स्वामीजी अशा महात्म्यांच्या संगतीत राहून आपल्याला आपल्या परमार्थाची वाटचाल चांगली करायची आहे. असो, जीवनामध्ये श्री गुरु करणं फार महत्वाचं आहे. आपण जर श्री गुरु जीवनामध्ये केले, नुसते श्री गुरु जीवनामध्ये केले म्हणजे सेवा पण करावी लागते, फुकट ज्ञान प्राप्त होत नाही. श्री गुरूंकडून ज्ञान प्राप्त करायचं असेल तर काहीतरी सेवा करावी लागते. मी सांगतो असं नाही, माऊली ज्ञानोबर सांगतात, जेथ ज्ञानाचा करुंठा तेथ सेवाचे दरवंटा, स्वाधीन करे सुवटा ओळंगोणी, काया वाचा मनन संतांच्या दरबारामध्ये सेवा करायची. आणि मग त्या सेवेनं श्री गुरु प्रसन्न होत असतात. आणि मग आपलं सगळं मनोरथ, आपल्या सगळ्या इच्छा ते संत पूर्ण करतात. पण इच्छा पण तशाच असल्या पाहिजे, संतांकडे काही मागू नये. हा आपलं जे मनोरथ आहे ते सगळं मनोरथ ते पूर्ण करतील, परंतु संसारातल्या गोष्टी मागितल्यानंतर ते इच्छा आपल्या पूर्णही होतील, परंतु त्याने आपलं कल्याणच होईल हे सांगता येणार नाही. म्हणून संतांकडे काय मागायचं? काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, खरा समाधान चित्त माझे. असो, श्री गुरूंचं एवढं महत्व आहे.
गुरु जीवनामध्ये आले की ज्ञान प्राप्त होतं, अज्ञान नाहीसं होतं, ज्ञान मिळतं. आणि ज्ञानाने काय होतं, आत्मदर्शन होतं. आणि भगवंताचं आत्मस्वरूपाचं दर्शन झालं की जीव कसा होतो, सुखी होतो, समाधानी होतो. असा हा भाव सांगणारी ही ओवी आहे. झालेली सेवा ज्ञानोबांच्या चरणी समर्पित करतो, सद्गुरू बाबांच्या चरणी समर्पित करतो आणि याच ठिकाणी थांबतो. बोलत असताना जर काही चुकीचा शब्द गेला असेल, वयाला वाणीला शोभला नसेल, मायबापाचा अंत करून माफ करा. नात्रे बालक बोबडा बोली, का वांकुडा विंचुका पाऊली, ए चोज करुणी माऊली रिजे जेवी. महाराज ज्ञानोबा सांगतात, बालक बापाचे ताटी रिगे, रिगोने बापा तेच जीव लागे. हा बाप दमलेला असतो, शेतातून काम करून घरी येतो आणि घरी आल्यानंतर जेवायला बसतो, भूक लागलेली असते. जेवायला बसल्यानंतर त्याच लहान लेकरू घरामध्ये रांगत येतं आणि त्याच्या ताटामध्ये जेवायला बसतो. कोणाच्या? बापाच्या ताटामध्ये. मग बाप काय त्याच्यावरती चिडतो का? चिडत नाही. उलट ते मुलगा येतो, ताटातलं खातो, यात नवल नाही. ज्ञानोबा सांगतात, ते बापाच्या तोंडातला घास ओढून स्वतःच्या तोंडात घालतं. बाळक बापाचे ताटे रिगे, रिगोने बापा तेच जीव लागी, की तो संतोष लेणे वेगे मुखची ओढवी. तोंडातलं सुद्धा ओढतो. मग वडिलाला बापाला राग येतो का? वाईट वाटतं का? नाही, उलट त्यांना त्याचं कौतुकच वाटतं. म्हणून या ठिकाणी ही सेवा गोड मानून घ्यावी अशी सर्वांना विनंती. असो, झालेली सेवा ज्ञानोबांच्या चरणी, सद्गुरू बाबांच्या चरणी समर्पित करतो आणि याच ठिकाणी थांबतो. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री समर्थ सद्गुरु किसंगिरी बाबा की जय. श्री संत बैरम जातवेद महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.